आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। मंडळी, महाड शहरातले नागरिक सुरक्षित आहेत का? अर्थातच महाडकर सुरक्षित आहेत का? मी तर बोलेल नाही, कारण महाडकरच मूर्ख आहेत। आता मंडळी, आपल्याला प्रश्न पडलेला असेल की मी मूर्ख का बोलतोय। महाडकरांचा तिसरा डोळा बंद आहे। आता देखील आपल्याला प्रश्न पडलेला असेल की तिसरा डोळा मी हा शब्द का उल्लेख केलाय। अर्थातच तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा। सीसीटीव्ही कॅमेरे कशा पद्धतीत महाड शहरामध्ये बसवण्यात यायला पाहिजे होते, मात्र मोजकेच सीसीटीव्ही कॅमेरे महाड शहरामध्ये नवीन स्वरूपात बसवण्यात आलेले आहेत आणि मोजकेच कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे हे सुरू आहे। आपण दृश्याच्या माध्यमातून बघू शकाल की सीसीटीव्ही कॅमेरे कितपत सुरू आहेत आणि कितपत बंद आहेत। मी तर बोलेल, महाडकरच मूर्ख आहेत। प्रशासनाला योग्य वेळी योग्य रीतीने जाब विचारत नाहीयेत। तीच प्रथा अजूनही सुरू आहे। आपण भीतीच्या वातावरणामध्ये जगायचं, कोणालाही प्रश्न विचारायचं नाही। याच कारणाने महाडकर आजही मागेत। अहो, आपल्याला मूर्ख बनवलं जाते। महाडकर, मी आजही सांगतो ठामपणे, आपल्याला मूर्ख बनवण्यात येत आहे। सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, ते नवीन स्वरूपात आहेत, मात्र काही प्रमाणात आजही महाड शहरात बघायला गेल्यानंतर बंद का, हा जरी तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर प्रशासन जागा होणार। आपण बघितलेलंच असेल दृश्याच्या माध्यमातून, जो कंट्रोल रूम नगर परिषदेमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे, तो खऱ्या अर्थाने कंट्रोल रूम सीसीटीव्हीचा महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये उपलब्ध करून द्यायला पाहिजे होतं, जेणेकरून महाड पोलीस प्रशासन सतर्क राहिले असते, योग्य रीतीने गुन्हेगारांना पकडलं असतं। अनेक वेळा पोलीस प्रशासनाला मागणी केली होती सीसीटीव्ही कंट्रोल रूम महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये उपलब्ध करून द्या, मात्र तसं काही करण्यात आलेलं नाहीये। मग पोलीस प्रशासन कसं सतर्क होणार? गुन्हेगारी वाढतच राहणार, चोरट्यांचं दरोडेगिरी अशा पद्धती सुरू राहणार की दुचाकी वाहने कोणत्या ठिकाणावरनं चोरी केली आहे हे देखील पोलीस प्रशासनाला कळणार नाही आणि चोरटे मोकाटपणे फिरत राहणार। अहो, महाड बाजारपेठेमध्ये महिला वर्ग दागिने घालून येत असतात, तेच जर चोरट्यांनी हिसकावून नेलं तर पोलीस प्रशासनाकडे कोणता ठोस पुरावा राहणार? हा महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला मंडळी। नगर परिषदेला आम्ही सांगितल्यानंतर जाग येणार का? मग नगर परिषद कशा पद्धतीत अभ्यास करते याकडे तर प्रत्येक नागरिक विचार करणार की पोलीस प्रशासनाला सहकार्य नगर परिषदेने करायला पाहिजे, मात्र सहकार्य सोडा, दुर्लक्ष करते। मग पोलीस प्रशासनावरती अनेक नागरिक विचार करतात की पोलीस प्रशासन आपलं कार्य करते का? अहो, कार्य करायला बघतोय, मात्र पोलीस प्रशासनाचं सहकार्य होत नाहीये। येत्या काळामध्ये महाड शहरामध्ये महाड बाजारपेठेमध्ये हत्या झाली किंवा दुर्घटना अनेक घटना घडल्या तर जबाबदार कोण असेल? पोलीस प्रशासन, सीसीटीव्ही कॅमेरा की स्थानिक प्रशासन, अर्थातच नगर परिषद? अहो, नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत, ते काही प्रमाणामध्ये सुरू ठेवलेत, बाकीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत, हे ते दिखावा केला का? नगर परिषदेने दिखावा केला का? हो, याच्या काळामध्ये जर अशा पद्धतीत हत्या किंवा चोऱ्यांचा प्रकार वाढला तर यूपी बिहारचं चित्र महाड आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार, एवढं नक्की। मी तर बोलेल, महाड शहरात नगर परिषदेच्या मार्फत सीसीटीव्ही कॅमेरे सगळ्या ठिकाणी बसवण्यात यायला पाहिजे, जेणेकरून महाड शहर आणि महाडकर सुरक्षित राहतील। मंडळी, मी अजून काहीच बोलणार नाही, मी इथेच थांबतो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा। मी मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड।